लेखक परिचय. नेपोलियन हिल म्हणजे नवीन वैचारिक चळवळीतील एक अत्यंत यशस्वी अमेरिकन लेखक. ते साहित्याच्या आधुनिक शैलीतील अग्रणी लेखकांपैकी एक होते. सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या नामवंत लेखकांपैकी ते एक मानले जातात. मनुष्याचे मन जे कल्पना करू शकते आणि त्यावर विश्वास ठेवू शकते ते सर्व काही साध्य करू शकते, ही हिल यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिव्यक्तींपैकी एक आहे. त्यांचा जन्म व्हर्जिनिया येथील पाउंड येथे एका गरीब कुटुंबात झाला. ते अगदी लहान असतानाच त्यांची आई वारली. तरुणपणी ते ग्रामीण वृत्तपत्राचे वार्ताहर म्हणून काम करत असत. तशातच शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे त्यांना कॉलेजही सोडावे लागले. हिल यांच्या आयुष्याला निर्णायक वळण मिळाले ते सन 1980 मध्ये, जेव्हा त्यांना प्रसिद्ध आणि यशस्वी व्यक्तींबद्दलच्या लेखांच्या मालिकेचा एक भाग म्हणून प्रसिद्ध उद्योगपती अँड्र्यू कार्नेगी यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यावेळी कार्नेगी हे जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होते. या मुलाखतीदरम्यान एक गोष्ट हिल यांच्या लक्षात आली ती म्हणजे कार्नेगींचा असा विश्वास होता की यशाची प्रक्रिया एका सोप्या सूत्रात मांडली जाऊ शकते, जी कोणीही समजून घेऊ शकेल आणि साध्य करू शकेल. हिल यांची जिज्ञासू वृत्ती, चिकाटी आणि या विषयातला रस पाहून त्यांच्यावर प्रभावित होऊन कार्नेगी यांनी त्यांना विचारले की यशाचे हे सूत्र शोधण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी तुम्ही 100 यशस्वी अब्जाधीश स्त्री-पुरुषांच्या मुलाखतीसाठी तू तुझ्या आयुष्यातली काही वर्ष खर्च करण्यासाठी तयार असाल आणि ते सूत्रबद्ध करून जगापुढे मांडण्यासाठी तयार असाल तर मी तुम्हाला या प्रकल्पासाठी पूर्ण मदत करीन. यानंतर कार्नेगी यांनी मिनिट वॉच हातात घेऊन हिल यांच्या उत्तराची वाट पाहिली. 29 सेकंद विचार करून हिल यांनी हो असे उत्तर दिले. यावर कार्नेगी म्हणाले, बरे झाले तुम्ही लवकर होकार दिलात. मी तुमच्या उत्तराची फक्त 1 मिनिट वाट पाहणार होतो. त्यानंतर होकार दिला असता तरी त्याचा फायदा नव्हता. हिल यांच्या संशोधनाचा एक भाग म्हणून हिल यांनी थॉमस एडिसन, अलेक्झांडर ग्रॅहम बेल, जॉर्ज ईस्टमन, हेनरी फोर्ड, एल्मर गेट्स, जॉन डी रॉकफेलर सिनियर, चार्ल्स एम श्वाब, एफ.डब्ल्यू. वूलवर्थ, विल्यम रिगले, जॉन वनामेकर, विल्यम जेनिंग्ज ब्रायन, थिओडॉर रूझवेल्ट, विल्यम एच. टाफ्ट आणि जेनिंग्ज रेंडॉल्फ यांच्यासह त्या काळातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. कार्नेगींच्या प्रोत्साहनाने हिल यांनी केलेल्या संशोधनाचा परिणाम म्हणून हिल यांनी लिहिलेली द लॉ ऑफ सक्सेस आणि थिंक अँड ग्रो रिच ही पुस्तकं केवळ अमेरिकेतच नाही तर संपूर्ण जगात गाजली. थिंक अँड ग्रो रिच हे आतापर्यंतच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या पुस्तकापैकी एक आहे. हिल यांनी सन 1933-36 दरम्यान अध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांचे सल्लागार म्हणूनही काम केले.
आजचे यशाच्या तत्त्वज्ञानाचे शिक्षक हिल यांनी शिकवलेल्या संशोधन सूत्राचा वापर त्यांच्या विद्यार्थ्यांचे वैयक्तिक विकासाचे ज्ञान वाढविण्यासाठी करतात. 1971 त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या यू कॅन वर्क युअर ओन मिरॅकल्स वर काम करत असताना नेपोलियन हिल यांचे वयाच्या 80व्या वर्षी दक्षिण कॅरोलिना येथे निधन झाले. अमेरिकेतील नामवंतांकडून लेखकाचा गौरव. थिंक अँड ग्रो रिच हे नेपोलियन हिल यांचे पुस्तक आहे, जे त्यांच्या सुप्रसिद्ध यशाचे नियम लॉ ऑफ सक्सेस या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. अर्थ, शिक्षण, राजकारण, शासन या क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी त्यांच्या कार्याची आणि लेखनाची प्रशंसा केली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष, तुमच्या चिकाटीबद्दल मी तुमचे अभिनंदन केले पाहिजे. इतका वेळ घालवणारा कोणीही माणूस इतरांसाठी खूप मोलाचे शोध लावतो. तुमच्या मास्टर माइंड तत्त्वाचे वर्णन वाचून मी खूप प्रभावित झालो आहे. वुड्रो विल्सन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष, अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय, वॉशिंग्टन डी.सी. प्रिय श्री हिल, मला आता तुमची लॉ ऑफ सक्सेस पुस्तके वाचून पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे आणि या तत्त्वज्ञानाच्या संस्थेत तुम्ही केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल मी तुमचे कौतुक करू इच्छितो. तुमचे पुस्तक ज्या 17 तत्त्वांवर आधारित आहे ते देशातील प्रत्येक राजकारण्याने आत्मसात केले आणि ते लागू केले तर ते उपयुक्त ठरेल. त्यात काही अतिशय महत्त्वाचा आशय आहे जो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक नेत्याने समजून घेतला पाहिजे. सामान्य ज्ञान तत्त्वज्ञानाच्या या भव्य अभ्यासक्रमाच्या संस्थेत तुम्हाला थोडीफार मदत करण्याचा सन्मान मिळाल्याबद्दल मला आनंद होत आहे. मनापासून तुमचा, विल्यम एच. टाफ्ट, माजी राष्ट्रपती आणि अमेरिकेचे माजी सरन्यायाधीश. प्रसिद्ध अमेरिकन कामगार नेते. मास्टरी ऑफ लॉ ऑफ सक्सेस म्हणजे जणू अपयशाविरुद्धची विमा पॉलिसीच आहे. सॅम्युअल गॉम्पर्स. 5 and 10 सेंट स्टोअर्सचे प्रमुख. यशाच्या कायद्याच्या 17 मूलभूत तत्त्वांपैकी अनेक तत्त्वांचा अवलंब करून आम्ही यशस्वी स्टोअर्सची एक उत्तम साखळी तयार केली आहे. वुलवर्थ बिल्डिंगला या तत्त्वांच्या सुदृढतेचे स्मारक म्हणता येईल. असे मी म्हटले तर त्यात अतिशयोक्ती होणार नाही, असे मी मानतो. F.W. वुलवर्थ. नौकानयन उद्योगातील अग्रणी उद्योगपती. तुमचे यशाचे नियम वाचून मी तुमचा खूप ऋणी झालो आहे. जर मला हे तत्त्वज्ञान 50 वर्षांपूर्वी मिळाले असते तर मला वाटते की मी जे काही केले ते अर्ध्याहून कमी वेळात पूर्ण करू शकलो असतो. मला आशा आहे की जग याची दखल घेईल आणि तुम्हाला त्याचे बक्षीस देईल. रॉबर्ट डॉलर. दिग्गज उद्योगपती. मला माहीत आहे की तुमची यशाची 17 मूलभूत तत्त्वे खूपच सक्षम व योग्य आहेत, कारण मी त्यांचा माझ्या व्यवसायात 30 वर्षांहून अधिक काळ वापर करत आहे. जॉन वनामेकर. जगातील सर्वात मोठे कॅमेऱ्याचे निर्माते. मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या लॉ ऑफ सक्सेसने या जगाच्या भल्यासाठी काम करत आहात. मला या प्रशिक्षणावर आर्थिक खर्च करण्याबाबत काळजी वाटत नाही, कारण यामुळे विद्यार्थ्यांमध्ये
असे गुण येतात जे केवळ पैशाने मोजता येत नाहीत. जॉर्ज ईस्टमन, राष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम व्यावसायिक. मला जे काही यश मिळालं असेल ते पूर्णतः लॉ ऑफ सक्सेसच्या तुमच्या 17 मूलभूत तत्त्वांच्या अंमलबजावणीमुळे. मी तुमचा ऋणी आहे. मला विश्वास आहे की मला तुमचा पहिला विद्यार्थी होण्याचा मान मिळाला आहे. W.M. रिगली ज्युनी. लेखकाचे मनोगत. या पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणात मी अशा लोकांचं विश्लेषण केलं आहे ज्यांनी अफाट धनसंपत्ती कमावण्यामागचं रहस्य काय याची चर्चा केली आहे. सुमारे 50 वर्षांपूर्वी अँड्र्यू कार्नेगी यांनी याकडे माझं लक्ष वेधलं. मात्र माझ्या बालपणाच्या काळात वृद्धत्वाकडे झुकलेल्या स्कॉटनं अगदी सहजगत्या ते रहस्य माझ्या कानात सांगितलं. मग तो निवांतपणे आपल्या खुर्चीत बसला आणि चेहऱ्यावर मिश्कील भाव ठेवून त्याने जे सांगितले ते मला कळलंय का हे बघू लागला. मला ते कळलंय हे त्याच्या लक्षात आलं. मग संपत्ती मिळवण्यात जे लोक यशस्वी ठरले होते त्यांच्यापुढे हे रहस्य मांडण्यासाठी मी तयार आहे, हेही त्यानं विचारलं आणि यासाठी कदाचित 20 वर्षापेक्षाही जास्त काळ लागू शकतो हेही न विसरता त्यानं सांगितलं. मी त्याला होकार दिला आणि कार्नेगींच्या सहकार्यानं मी माझा दिलेला शब्द खरा केला. या पुस्तकात असं एक रहस्य सांगितलंय ज्याची जगभरातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या शेकडो लोकांनी यशस्वी चाचणी घेतली आहे, ज्याच्यामुळे कार्नेगी इतकं प्रचंड यश मिळवू शकले. ते रहस्य जाणून घेण्याइतकाही ज्यांना वेळ नाही अशा लोकांसाठी पुस्तक रूपानं जतन करून ठेवले. लोकांच्या अनुभवाद्वारे मी त्या रहस्याची परीक्षा घ्यावी आणि ते रहस्य ठामपणे लोकांपुढे मांडावं अशी त्यांची अपेक्षा होती. हे रहस्य सर्व शाळा कॉलेजमधून शिकवलं जावं अशी त्यांची इच्छा होती, कारण जर हे शाळा कॉलेजमध्ये शिकवलं गेलं तर आपल्या शिक्षण पद्धतीत क्रांतिकारक बदल होऊन शालेय शिक्षणाचा अवधीही कमी करणे शक्य होईल असं त्यांना वाटत होतं. श्रद्धा प्रकरणात तुम्ही युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशनची आश्चर्यजनक कथा वाचणार आहात. या कथेतून कार्नेगी यांनी एका तरुण उत्साही उद्योजकाच्या माध्यमातून ज्या फॉर्म्युल्याद्वारे आपलं स्वप्न साकार केलं ते आत्मसात करायला लोक तयार आहेत, तो कसा यशस्वी करता येतो ते सांगितलं आहे. कारण या रहस्यामुळेच चार्ल्स श्वाब यांना धन आणि संधी या दोन्ही बाबतीत प्रचंड यश मिळालं. या फॉर्म्युल्याची किंमतच जवळजवळ $600 दशलक्ष इतकी होती. कार्नेगींना ओळखणाऱ्या सर्वांनाच ही सत्यकथा वाचल्यावर काय मिळू शकेल याची कल्पना येईलच, पण आपल्यालाही नेमकं काय हवं आहे याचीही पूर्वकल्पना होईल. कार्नेगींच्या इच्छेनुसार या पुस्तकाच्या माध्यमातून हे रहस्य हजारो लोकांपर्यंत पोहोचलं आणि त्या लोकांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठीही त्याचा वापर केला. काही लोकांना प्रचंड प्रमाणात यश मिळालं तर काहींनी त्याचा आपल्या कौटुंबिक सुसंवादात भर घालण्यासाठी वापर केला. याच्या अतिशय प्रभावी व सुज्ञपणे केलेल्या वापरातून एका धर्मगुरूने तर आपले वार्षिक उत्पन्न $75,000 पर्यंत वाढवलं. सिनसिनाटी इथल्या आर्थर नॅश
या टेलरचा व्यवसाय अगदीच बंद पडण्याच्या बेतात आला होता तेव्हा त्याने कार्नेगींच्या फॉर्म्युल्याचा वापर केला आणि प्रचंड यश मिळवून मालकाला प्रचंड आर्थिक फायदाही मिळवून दिला. जरी आर्थर नॅश हे आता या धंद्यात नसले तरी तो धंदा अजूनही जोरातच चालला आहे. या एकमेवाद्वितीय अशा प्रकारच्या प्रयोगाचे वर्तमानपत्र आणि मासिकांनाही अफाट कौतुक केले. डल्लास येथील टूअर्स टॉक्सिन वियर हे तर रहस्य जाणून इतके प्रभावी झाले की त्यांनी सरळ आपला व्यवसाय बंद केला आणि ते कायद्याचे विद्यार्थी बनले. त्यांची ही प्रेरक कथा आपण पुढच्या प्रकरणात वाचणार आहोतच. मी लॅसेले एक्सटेन्शन युनिव्हर्सिटीत जाहिरात व्यवस्थापक म्हणून काम करत होतो. त्यावेळी अध्यक्ष जी. चॅप्लिन यांची भेट झाली. त्यांनी हा फॉर्म्युला उत्कृष्टरित्या वापरून त्यावेळी फारशी प्रसिद्ध नसलेल्या या विद्यापीठाला नावलौकिक मिळवून दिला. या पुस्तकात जरी या रहस्याचा उल्लेख किमान 100 वेळा आलेला असला तरी अजूनही ते गुप्तच आहे, कारण त्याला शोधायची ज्यांना इच्छा आहे त्यांनी त्याचा शोध घ्यावा आणि ते वापरावं. म्हणूनच कुठलाही गाजावाजा न करता मी कार्नेगी यांनी ते मला गुपचूप सांगितलं, मात्र त्याचं नाव नाही सांगितलं. जर तुम्ही याचा वापर करून बघण्यास तयार असाल तर प्रत्येक प्रकरणात एकदा तरी ते आलं आहे असं तुम्हाला जाणवेल. म्हणूनच ते तुम्हाला खुलेपणानं आणि स्पष्टपणानं सांगून टाकावं असा विचार अत्यंत प्रबळतेनं माझ्या मनात कितीदा तरी येऊन गेला, पण मी ते टाळलं आहे, कारण तुम्ही स्वतःच त्याचा शोध घ्याल तेव्हा तुम्हाला त्यातून आणखी बरंच काही सापडेल. कधी निरुत्साही वाटत असेल, प्रयत्न करूनही यश येत नसेल, मार्गातल्या अडचणी हटत नसतील, शारीरिक व्याधी सतावत असतील, तर तुमच्यासाठी एक आशेचा दिवा मी तुमच्या हाती दिलाय. माझ्या मुलानं कार्नेगी फॉर्म्युल्याचा उपयोग करून स्वतःचा फायदा कसा करून घेतला ही गोष्ट तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. पहिल्या महायुद्धाच्या काळात अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी या रहस्याचा अत्यंत प्रभावी वापर केला. प्रशिक्षणादरम्यान हे रहस्य प्रत्येक सैनिकाला चांगल्या प्रकारे समजेल याची काळजी घेतली गेली. युद्धासाठी पैसा उभा करण्यातला तो एक मुख्य घटक होता हे स्वतः विल्सन यांनीच मला सांगितलं. एकदा का तुम्ही या रहस्याचा वापर केला की तुम्ही आपोआपच यशाकडे खेचले गेलातच म्हणून समजा. अनेकांनी याचा अनुभव घेतला आहे. जर तुमचा यावर विश्वास नसेल तर त्यांनी याचा वापर केला त्यांच्या कार्याचा बारकाईनं अभ्यास करा आणि स्वतःची खात्री करून घ्या. कुठलीही किंमत न देता काहीही मिळत नसते. म्हणूनच मी ज्या रहस्याचा वारंवार उल्लेख करतोय ते आत्मसात करण्यासाठी सुद्धा तुम्हाला योग्य ती किंमत द्यावीच लागणार आहे. मात्र मिळणाऱ्या प्रचंड फायद्याचा विचार करता ती अगदीच कमी आहे. जर तुमचा हेतू विशिष्ट नसेल तर कितीही किंमत दिलीत तरी ते मिळणार नाही. ते दानरूपात मिळत नाही किंवा विकतही घेता येत नाही, कारण या रहस्याचे 2 भाग पडतात. जे हे रहस्य आत्मसात करण्यास तयार आहेत त्यांच्याजवळ यातला पहिला भाग आधीपासूनच आहे. जे हे रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत त्या प्रत्येकासाठी त्याचा सारखाच उपयोग आहे. तुमचं शिक्षण कितीही असलं तरी
त्यानं फरक पडत नाही. माझ्या जन्माच्याही बरंच आधी थॉमस अल्वा एडिसन यांना हे रहस्य माहीत पडलं होतं. अगदी बेताचंच शालेय शिक्षण झालेलं असतानाही त्यांनी त्या रहस्याचा योग्य प्रकारे वापर केला आणि ते एक आघाडीचे संशोधक बनले. मग ते रहस्य एडविन सी बार्नस यांना माहीत झालं. ते एडिसन यांचे सहकारी होते. बार्नस यांनी त्या रहस्याचा अतिशय प्रभावीपणे उपयोग करून घेतला. केवळ $12,000 इतकं वार्षिक उत्पन्न असताना त्यांनी पुढे अफाट संपत्ती कमावली आणि नंतर मग त्यांना जेव्हा वाटले तेव्हा त्यांनी निवृत्ती घेतली. या उदाहरणावरून धनसंपत्ती मिळवणं ही अशक्य अशी गोष्ट नाही, यावर तुमचा विश्वास नक्कीच बसेल. तुम्ही तुमच्या मनात जी इच्छा धरता ती प्रत्यक्षात येऊ शकते. यश, कीर्ती, नाव, प्रतिष्ठा, मान सन्मान असं सारं काही तुम्ही मिळवू शकता. मला हे कसं कळेल? हे पुस्तक वाचून तुम्हाला याचं उत्तर नक्कीच मिळालं असेल. कदाचित पहिल्याच पानावर वा शेवटच्या पानावर किंवा त्या दरम्यान कुठेतरी ते तुमची वाट बघत असेल. मी कार्नेगी यांच्या सांगण्यावरून मी 20 वर्ष त्यांच्या रहस्याचा वापर करून अफाट संपत्ती मिळवणाऱ्या लोकांचं विश्लेषण करत होतो. ज्या शेकडो अमेरिकन लोकांनी प्रचंड असं जे आर्थिक किंवा अन्य क्षेत्रातलं यश मिळवलं त्यापैकी ही काही नावं आहेत. यावरून हे सिद्ध होतं की कार्नेगींचं रहस्य समजावून घेऊन तुम्ही त्याचा वापर केला तर तुम्ही तुमच्या आयुष्यात उच्च स्थानावर नक्कीच पोहोचू शकाल. या रहस्याचा वापर करून बघण्याची इच्छा झाल्यावर यश मिळालं नाही अशी एकही व्यक्ती मला अद्याप सापडली नाही. या रहस्याचा वापर न करताही यश मिळाले असाही माणूस माझ्या बघण्यात नाही. म्हणून मी असा निष्कर्ष काढला की स्वतःचा शोध घेण्यासाठी जे ज्ञान गरजेचं असतं त्यापेक्षाही हे रहस्य अधिक महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय शिक्षण म्हणजे काय तेही यात सविस्तरपणे सांगितलं आहे. हे पुस्तक वाचताना कधीतरी अचानक हे रहस्य तुमच्यासमोर उलगडत उडी मारून उभं राहील. मात्र त्यासाठी तुमची तयारी असली तर तुम्हाला ते रहस्य ओळखता येईल. या पुस्तकाच्या पहिल्या किंवा शेवटच्या प्रकरणात जिथं कुठं हे रहस्य तुम्हाला सापडेल तेव्हा क्षणभर थांबून शांतपणे त्याच्यावर विचार करा. कारण तोच क्षण तुमची भरभराट घडवणारा क्षण आहे. या पुस्तकात उल्लेख केलेल्या सर्व घटना खऱ्याखुऱ्या आहेत. कुठलीही कथा किंवा घटना काल्पनिक नाही. वाचकांना असं एक महत्त्वपूर्ण सत्य जे काय करावं आणि काय करू नये हे सांगतं. हे सांगणं हाच याचा मुख्य हेतू आहे. कोणतीही नवी सुरुवात करताना आवश्यक असणारं प्रोत्साहनही यात मिळतं. आता एक शेवटची सूचना जी हे पुस्तक वाचायला सुरुवात करण्याआधीच तुमच्यासाठी आहे. जर कार्नेगींचं रहस्य जाणून घ्यायला उत्सुक असाल तर या रहस्याचा अर्धा भाग तुम्हाला आधीच सापडलाय आणि उरलेला अर्धा भागही तुम्हाला लवकरच सापडेल. लेखक